हॅलो हॅलो. पुणित बालन ग्रुप माणिकचंद ऑक्सिरीज प्रस्तुत फ्रेंडशिप कप 2025 सीझन 4 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. चौथ्या सीझन मधला आजचा चौथा दिवस साकारतोय. संध्याकाळची वेळ आता समोर येते आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू होणारा सामना रमणबाग फायटर्स विरुद्ध तुळशीबाग टस्कर्स. रमणबाग फायटर्स संघ टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. फलंदाजीसाठी तुळशीबाग टस्कर्स मैदानामध्ये दाखल होत आहेत. दोन्ही संघांमध्ये एक जबरदस्त लढत आपल्याला बघायला मिळेल. 8 षटकांचा सामना आहे. सलामीची जोडी एव्हाना मैदानामध्ये आलेली आहे आणि मॅचला सुरुवात देखील होते. धमाल क्रिकेट, जबरदस्त क्रिकेटचा आस्वाद आपण घेतोय. उजव्या बाहेरचा चेंडू इथे लॉफ करायचा प्रयत्न आहे आणि फसलेला फटका. अभि आणि विनोद ही जोडी मैदानामध्ये, तर प्रज्योतच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. श्री तुळशीबाग गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट तुळशीबाग टस्कर्स मैदानामध्ये दाखल. फुलटॉस चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरून उचलला यावेळेस आणि क्षेत्ररक्षक मागे आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर वरून फेक येते. धावबादची संधी अवश्य. यष्टी उद्ध्वस्त केली जाते. पंच मात्र तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवतायत. इथे जयघोष होतोय, जल्लोष होतोय. क्षेत्ररक्षक जबरदस्त कॉन्फिडन्स मध्ये दिसतायत. प्रत्यक्षात काय घडलंय, हे दूध का दूध आणि पाणी का पाणी, इथे तिसरे पंच करतील आणि त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला असेल. नॉन स्ट्रायकर एंड कडे चेंडू हातामध्ये आल्यानंतर यष्टी उद्ध्वस्त केली जाते आणि स्क्रीनवरती आपल्या ही सगळी दृश्य उपस्थित होत आहेत. खूप लांब आहे फलंदाज आणि त्यामुळे लगेचच निर्णय येईल. लाल बत्ती लागलेली आहे. फलंदाज बाद. पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये. 1 धाव 1 गडी बाद तुळशीबाग टस्कर्स. नवीन फलंदाज 50 वर्षावरील फलंदाज मैदानामध्ये येणार आहेत. तिसऱ्या क्रमांकावर. संपूर्ण स्पर्धेमध्ये हा नियम आहे. तुम्हाला अंतिम 11 मध्ये एक 50 वर्षावरील खेळाडू, 2 40 वर्षावरील खेळाडू घ्यायचेत. तर 50 वर्षावरील जो खेळाडू आहे तो तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी करणार आहे. 50 वर्षावरील खेळाडू गोलंदाजीला जर संघनायकाला वाटलं तर आणू शकतात, परंतु गोलंदाजाला, अशा गोलंदाजाला नाही गोलंदाजी दिली तरी चालते, मात्र बॅटिंगला मात्र पाठवलंच पाहिजे तिसऱ्या क्रमांकावर. हा अगदी स्ट्रिक्ट नियम आहे आणि तो सगळ्या संघांनी फॉलो केलेला आहे. तिसऱ्या क्रमांकावरती येत आहेत नितीन पंडित. वाईट चेंडू. 1 धाव धावफलकावरती येणारे 2. 1 गडी बाद 2 तुळशीबाग टस्कर्स. नितीन पंडित नॉन स्ट्राइक एंडला 50 वर्षावरील खेळाडू आहेत. त्यांचा फिटनेस बघितल्यानंतर असं वाटत नाही की त्यांनी 50शी पूर्ण केलेली आहे. यस, चांगला फटका, चांगला फटका. 4 निश्चित आहेत. पुणित बालन ग्रुप दमदार चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो रेची. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया
थँक्यू. चला जाऊ मैदानामध्ये. एक चौकार येतोय. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तुळशीबाग टस्कर्स तिसरा चेंडू संपलेला आहे. पहिलं षटक अजून सुरू आहे. तर प्रज्योत यश मिळवलंय पहिल्या षटकामध्ये. पवित्रा बघितला फलंदाजाचा, पुढे येऊन खेळायचे, त्याला थोडासा लांब टाकायचा प्रयत्न केला. वाईड इथे ठरवला जाईल. एक धाव अजून एकदा धाव फलकावरती वाढेल. 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या षटकामध्ये सुरुवात संमिश्र आहे. पहिला गडी गमावलाय तुळशीबाग टस्करनं. नितीन पंडित 50 वर्षावरील खेळाडू मैदानामध्ये. नॉन स्ट्राईक एंडला. अभि स्ट्राईक एंडवर. यस, बिलकुल लेंथ बॉल होता. एकदम आपण म्हणतो ना जड में डाली हुई गेंद किंवा बुंद्यात टाकलेला चेंडू. आणि असा चेंडू फलंदाजांना परतावणं खूप कठीण असतं. बुंद्यात चेंडू कसा टाकायचा, जड में कैसी डाली जाते है गेंद. वाईड. एक अतिरिक्त धाव फलकावरती. 9 धावा आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक असा खूप फनी किस्सा आहे क्रिकेट मधला. वसीम अक्रम एका नॅशनल टुर्नामेंट मध्ये पाकिस्तानमध्ये बॉलिंग करत होता आणि इम्रान खानने त्याला टीव्हीवरती बघितलं. हा कोण मुलगा आहे की कन्सिस्टन्सी यॉर्कर टाकतोय. आणि मग त्याने त्याची माहिती घेतली. त्याला अकॅडमीमध्ये आणलं. या हवेमध्ये चेंडू आहे आणि फलंदाज बाद. नितीन पंडित मोठा फलंदाज. 0 बाद. धक्का दुसरा. तुळशीबाग टस्कर 9 धावा 2 गडी बाद. प्रवीण नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. 2 मोठे फलंदाज इथे गमावलेले आहेत. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. मधल्या एष्टीवरचा बॉल मात्र वाईडिश मिड ऑफच्या हातामध्ये झेल दिला नितीन पंडित यांनी आणि धक्का बसेल इथे दुसरा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा 9 आहेत आणि पहिलं षटक अजून सुरूच आहे. तर तो किस्सा असा आहे की इम्रान खानने वसीम अक्रमला संघात आणलं आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावरती त्याला घेऊन गेला. पहिल्या टेस्ट मध्ये त्याला संधी दिली नाही, मात्र पुढच्या टेस्ट मध्ये त्याला संघामध्ये घेतलं आणि त्याला बॉलिंग पण दिली. तर हा काही यॉर्कर टाकत नव्हता आणि इम्रान खान वसीम अक्रमला प्रत्येक वेळेस सांगतो यॉर्कर डाल, पण तो काही यॉर्कर टाकेना. याबरोबर लेंथ बॉल पुन्हा एकदा यॉर्कर टाकायचा प्रयत्न केलेला आहे. इथे 1 धाव प्राप्त होईल. पहिलं षटक पूर्ण होणार आहे. 10 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुळशीबाग टस्कर्स. पवन 1 वरती, अभि 6 वरती 4 चेंडूचा सामना केलेला आहे. तर प्रज्योतला यश मिळालं. 2 गडी या षटकामध्ये बाद झालेले आहेत आणि 2 गडी बाद 10. नितीन पंडित बाद होतानाचा व्हिडिओ आपल्या स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतोय. तर पहिलं षटक संपलेले. दुसरं षटक केव्हा सुरू होईल. वसीम अक्रम आणि इम्रान खान यांच्यामध्ये अशी फनी स्टोरी तयार झाली की हा यॉर्कर टाकत नव्हता आणि तो तर सांगतो यॉर्कर डाल. शेवटी वसीम अक्रमने विचारलं इम्रान खान, भाई ये यॉर्कर क्या होता है. उंच फटका आहे. इनसाइड आउट. डीप लॉंग ऑफला 6 धावा. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन युक्त षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. यस, पुढे आला होता फलंदाज. थोडासा आखुडी टप्प्याचा चेंडू, टप्पा पडून बाहेर जाणारा चेंडू होता. इथे 1 धाव घेतली फलंदाज पवन कडून. 17 वरती पोहोचेल स्कोअर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुळशीबाग टस्कर्स दुसऱ्या षटकामध्ये. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळणाऱ्या खेळाडूला एखादी संज्ञा क्रिकेट मधली माहीत नसणं
आणि असं बऱ्याच वेळा घडतं, असं नाही वसीम अक्रमच्या बाबतीतच घडतं असं काही नाही, अनेक खेळाडूंच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. जे खेळाडू खूप मोठे आहेत. उजव्या इच्छा बाहेरचा चेंडू आहे, एक धाव इथे मिळणार नाही. चांगला चेंडू, थोडासा शफल होत कट करण्याचा प्रयत्न होता. थर्ड मॅन यष्टीरक्षकाला कव्हर करतोय. पॉईंटचा क्षेत्ररक्षक मागे बराचसा तिथे गॅप मोठा होता आणि बरोबर अभिचा प्रयत्न असावा की तो गॅप त्याला मिळेल चेंडूच्या वेगाचा फायदा घेत, पण तसं काही घडलेलं नाही. इथे आपण बघू शकतो 17 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात. यस, बाहेरची कड आहे इथे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. अभिबाद तिसरा धक्का. तुळशीबाग टस्कर सडसरीमध्ये 3-17. गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्यनगरीची आता मधुमेल जगती कीर्ती. गणपती बाप्पा मोरया. आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे. मिळून गाऊ मैत्री गीत. धावा मैदान गाजवू असो हारवा असो जीत. थँक्यू डीजे. इथे आपण बघू शकतो धावफलक तर पुढे जातोय वेगाने, मात्र एका पाठोपाठ एक धक्के देखील बसतायत. आणि याबरोबरच उंच उडवलाय चेंडू स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक मात्र कुठेही दिसत नाहीये. 6 धावा सीमारेषेच्या पलीकडे ठोकलेला एक शानदार षटकार. आमचे मंडळ भारी. आसमंतामध्ये टोलवलेला चेंडू थेट सीमा पार. आता आमची बारी. आमचं मंडळ लय भारी. आली आता मॅच जिंकायची वेळ आली. नाही म्हणलं 4चा ठोका पडला. आणि 4च्या ठोक्याला सिक्सर पडलेला आहे. हा आमच्या शब्दाचा शब्द गुण आहे. सिक्सर येणार म्हणजे येणारच. वा वा वा, क्या बात. वा वा वा, पोरं खेळतात म्हणजे काय खेळतात, तर असं खेळतात. नितीन पंडित किती मेहनत घेत असतील आपल्याला पाहायला मिळतं. वाड्यावर सत्काराला गेलंच पाहिजे. क्या बात है, क्या बात है नरेश सर. आहा ए आहा, सामना अत्यंत छान रंगतोय. दोन्हीच्या दोन्ही फलंदाज खूप चांगलं खेळतायत. किती मेहनत घेत असतील. तुळशीबागेच्या त्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळता खेळता मोठी झालेली सगळे. इतका आनंद होतोय, जाऊन डायरेक्ट तिथे भेटावं असं वाटतंय. गोलंदाज पण छान आहे. हे बघा मॅक्झिमम मध्ये किती पाहतोय आपण. सटासट चौकार आणि षटकार. भगवान का दिया हुआ सब कुछ है. धन है, दौलत है, इज्जत है, आबरू है. इतना रुतबा है मंडई में, किसी भी तुलसीबाग के दुकान में जाओ कोई ना नहीं कहेगा. फ्रेंडशिप कप 2025 पुनीत बालन ग्रुप यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. कौतुकास पात्र आहेत सगळे. या नुकतंच आलेत उपेंद्र लिमये, स्वागत आहे तुमचं. अळू अळू खेळा. काल ज्याला जो टाकला ना नो बॉल, मेवण्यांचा साहेब निघाला. मेवण्यासाठी काही पण जोरदार खेळताय सगळे. यू कॅन डू इट. चला कम ऑन. भारताची भावी पिढी बघा क्रिकेटची वॉर्मअप करताना पाहते होय. फ्रेंडशिप कप 2025 निघणार. आपल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी मंडळाची मिरवणूक जोरदार निघणार.
अख्खं पुणे शहर पाहणार, पळू पळू भाविक येणार. तुळशीबाग पाहिला शेठ. ओ आपला मानाचा गणपती शेठ. साइड लेफ्ट. तिसरं षटक मैदानामध्ये इथे संपणार आहे. या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्यात राघवच्या. 29 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुळशीबाग टस्कर्स पोहोचतायत. सुरुवात चांगली होती, मात्र या षटकामध्ये पूर्ण थांबवलाय स्कोअर. एका जागेवरती उभा करून ठेवलेला आहे राघवनं. फक्त 2 धावा या षटकातून. 3 षटकांचा खेळ संपतो. 29 वरती 3 तुळशीबाग टस्कर्स. रमणबाग वाद्य पथकाची जबरदस्त क्षेत्ररक्षण. मुंगीला सुद्धा जायला जागा नाही. चेंडू अगदी सहज जातो हवेतून सीमापार. जोरदार क्षेत्ररक्षण, नजरेनं घायाळ करणारं क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत. क्या बात है. फॉल ऑफ विकेट्स आपण या ठिकाणी पाहत आहोत. कशा पद्धतीतून 60 विकेट्स घेतलेल्या आहेत. थेट पडद्यावरती पाहत आहोत. रनआउटचा अप्रतिम. क्या बात. आमची बारी, उत्कृष्ट झेल. आमचे मंडळ पुन्हा एकदा झेल. यष्टी रक्षणाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. यष्टीने जाईन पण झेल घेईनच. यष्टी रक्षकाचे मनापासून कौतुक करावं तेवढं कमीच असतं सर. पॅन्डीचा परिणाम सगळा हा, बाकी काही नाही आयुष्यात. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या अंदाजामध्ये टाकलेला चेंडू. फलंदाजाचा वेगळाच अंदाज. आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू थेट सीमारेषा पार. चांगला फटका पूल बघायला मिळाला इथे. अखूट टप्प्याचा चेंडू होता. लवकर ओळखला आणि चांगलं टेम्परामेंट दाखवलं फलंदाजानं. मिड विकेटला 6 धावा प्राप्त होत आहेत. चौथ्या षटकाची सुरुवात सत्यजितचं स्वागत केले षटकारानं अमितनं. आणि तुळशीबाग टस्कर पोहोचतायत 35 वर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्या बात है. उत्साही चेहऱ्याने नरेश सर आपण या ठिकाणी पाहत आहोत. तुळशीबाग टस्कर्स या ठिकाणी फलंदाजांना प्रोत्साहन देताना. मैंने अर्जुन पंडित की थी. ये मजदूर के हाथे काटियां जो लोहा पिघलाकर सोना बना देता है. आज जिस तरह से हम लोग मैच देख रहे हो, बड़ी फक्र हो रहा है. ये क्रिकेट है वैसा. ये क्रिकेट है साहब, कुछ भी हो सकता है. बाजी कैसे भी पलट सकती है. माँ कसम, एक से बढ़कर एक खेल रहे मालूम. क्या बात है. मैं तो फैन हो गया बैटिंग का. क्या बात है. फ्रेंडशिप कप 2025 में मैं तो खुश हो गया मालूम. और ये शिक्षार मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हारवा. अमित, क्या बात. पवन आणि अमित जोरदार वाऱ्यासारखी फलंदाजी दोघांची पाहायला मिळते. नुसती वाऱ्यावरती जाळ आणि दूर संघटत अशी फलंदाजी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळते. 43 धावसंख्यात फक्त 3 गडी बाद. तुळशीबाग टस्कर्स एकदम कडक. सिक्सर कसा मारला, एकदम कडक. स्कोर कसा वाढतो, एकदम झकास. क्या बात, क्या बात. सत्यजितचा चेंडू होता आणि कट केला चेंडूला. मात्र तिकडे कव्हर वरती क्षेत्ररक्षक होता. डीप कव्हर मधून तो फेक करतोय. एका धावेची वाढ इथे शक्य आहे. 44 वरती 3 तुळशीबाग टस्कर्स.
चौथं षटक मैदानामध्ये इथे सुरू असताना पवन आणि अमित ही जोडी या मैदानामध्ये दिसते आपल्याला. भागीदारी देखील दोघांमध्ये हळूहळू चांगली तयार होते. 3 विकेट पडल्यानंतर दोघांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. तुळशीबाग टस्करसाठी देखील ही मॅच महत्वाची आहे आणि दुसऱ्या बाजूला रमणबाग फायटरसाठी देखील जिंकणं गरजेचं आहे. यस, जबरदस्त चांगला फटका, अत्यंत सुंदर, सहज सुंदर, शानदार. माणिकचं डॉक्टरीच 300% जास्त ऑक्सिजन षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. थँक्यू डीजे. यानंतरचा सामना आहे महालक्ष्मी मॅव्हरिक्स विरुद्ध मंडई मास्टर्स. दोन्ही संघ नायकांना विनंती आहे, टीम लिस्ट जमा करा आणि लगेचच इनिंग संपल्याबरोबर टॉससाठी उपस्थित राहा. आणि तुम्ही दोन्ही संघांच्या कॅप्टननी प्लेइंग 11च्या चेकिंगसाठी ती नावं देण्यासाठी आधीच यायचं आहे, नंतर वेळ वाया जाणार नाही. बऱ्याच वेळेला तुम्ही टॉसला येतात तोपर्यंत प्लेइंग 11ची माहिती दिलेली नसते. महालक्ष्मी मॅव्हरिक्स आणि मंडई मास्टर्स, कृपया दोन्ही कॅप्टननी आत्ताच प्लेइंग 11 सबमिट करायचं आहे, म्हणजे नंतर आपला वेळ वाया जाणार नाही. थँक्यू. आदरणीय पंच महोदयांना नम्र विनंती आहे, आपल्या उजव्या हाताच्या बाजूला मैदानामध्ये चेंडू आहे. आदरणीय पंच महोदय, आदरणीय अंपायर्स, हा उजव्या बाजूला चेंडू आहे. तुमची चर्चा झाली की ताब्यात घ्या. मोर्याचा जयघोष करून पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाकरता रमणबाग सज्ज झालेला आहे. क्या बात आहे. प्रेक्षकांच्या चेहऱ्यावरती आनंद ओसांडून वाहतोय. आपण या ठिकाणी पाहत आहोत संघाला प्रोत्साहन देण्याकरता उपस्थित झालेले आहेत प्रेक्षक वर्ग. या ठिकाणी तल्लीन झालेले सामना पाहताना. आदरणीय पंच महोदय, सामना वेळेत सुरू करा. इथे ठिकाणी रणनीती जोरदार आखलेली दिसते. सगळेजण इकडे तिकडे पांगलेले आहेत. फक्त आणि फक्त 2च फलंदाज मैदानामध्ये आहेत. बाकीचे डगआउट मध्ये बसलेले अध्यक्ष महोदय, पंच महोदय, चेंडू हातामध्ये घ्या. स्कोर करण्याकरता मी पुन्हा येईन. नितीन पंडित यांनी योगेश सुपेकर यांना 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे. ओके भाऊ, खुश हो. कमी आकडा सांगितलं ते 15 देणार होते. त्यांच्या मनात 15 चालू होतं, तुम्ही 5 वरतीच भागवले शेठ. 10,000 GST मध्ये कट करून टाकले त्यांनी जागेवर दुकानाचं बिल लावून. आपण पाहत आहोत की पहिल्यांमध्ये अत्यंत छान सर्व बसलेले आहेत, मॅच पाहतायत. मॅच अगदी मॅच झालेली आहे. यष्टीरक्षण जोरदार आहे. पंचांच्या चेहऱ्यावरती कोणताच परिणाम नाही. जबरदस्त अपील. पुन्हा एकदा खेळाकडे आपले लक्ष आकर्षित करू इच्छितो. गोलंदाजीचा स्ट्राइक्स घुमवलेला हा बल्ला, फळीचा जोरदार फटका, क्षेत्ररक्षण अत्यंत चिवट.
जोरदार क्षेत्ररक्षण. पाचवं षटक इथे मैदानामध्ये सुरू असताना 52 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुळशीबाग टस्कर्स दिसत आहे. तर राघवचं हे षटक आहे. या अगोदरचं षटक होतं अप्रतिम टाकलं होतं राघवनं. फक्त 2 धावा त्या षटकात आलेल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये राघव ज्यावेळेस येतोय अधिक प्रभावी गोलंदाजी पुन्हा एकदा या षटकामध्ये. फक्त 2 धावा आतापर्यंत. सुजित सोमन यांचं जिकरीचं क्षेत्ररक्षण. सुजित सोमन क्या बात आहे. 1992 नंतर पहिल्यांदाच क्षेत्ररक्षणामध्ये एवढे तरबेज होताना आपण पाहत आहोत. चेंडू त्यांच्या इतका मोहात पडतो की सारखा त्यांच्या जवळच जातो आणि ते चेंडूला व्यवस्थित सहकार्य करून पुढे पाठवतात. आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू आणि जबरदस्त चौकार. हमें तो अपनों ने लूटा घेरों में का डमटा. चौका गया उधर फील्डर ही कम था. ये चौकार है तुळशीबाग टस्कर्स आहे. टस्कर्स आता आमची बारी. आमचं मंडळ भारी. सिक्सर होगा अभी के अभी. रन रेट भी बढ़ेगा अभी के अभी. आप आए नहीं हो, आपको लाया गया है. बक्षिसी पाठवा अभी के अभी. अठ्ठावन्न धावा 3 गड्याच्या मोबदल्यात 5वं षटक इथे सुरू आहे. अमित स्ट्राईक एंडवरती 32 धावसंख्येवरती चांगली बॅटिंग. परत एकदा उसळलेला चेंडू वरती मारलेला आहे आणि क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत. 2 क्षेत्ररक्षक मागे आहे. 2 धावा निश्चित प्राप्त होत आहेत. मात्र धावबाद साठीचं अपील पंचांनी तिसऱ्या पंचांच्या कोर्टात पाठवलंय. चला आता मैदान गाजवू असो हार वा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे. सन्नाटा छाया हुआ. रनआउट है या नहीं है हम देख रहे हैं यहाँ पर. लावरे तो वीडियो आउट नहीं. संघाला त्या ठिकाणी होता डाऊट. संघाला त्या ठिकाणी होता डाऊट परंतु तिसऱ्या पंचाने दिला आहे नॉट आऊट म्हणून तो परतला नाही डगआउट. डगआउट मध्ये त्या ठिकाणी आनंद झालेला आहे आणि अजय वातावरणामध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत की धावसंख्या वाढत चाललेली आहे. ज्यासोबत घालला आहे पिझ्झा पुढा गुड डे. ज्यांचा पुढे जाते त्यांना हॅपी बर्थडे. धावसंख्या वाढलेली आहे. वाढली आहे दाढी. कशी रोखणार आता ही धावसंख्येची गाडी. घरामध्ये आहे कॅट. इथे मैदानामध्ये आहे बॅट. मैदानामध्ये आहे चेंडू. चांगला खेळत आहे ते चेंडू. आता या ठिकाणी कशाला भांडू. आणि मुंबईमध्ये आहे भांडू. मग आपण इथे भांडू नाही. वाह वाह चांगला फटका. मात्र हवेमध्ये बराच वेळ लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकत तिथे वेळेत. सुटेल अजून एक झेल आणि धावफलकाला देखील वाढ होणार आहे. 61 वरती तुळशीबाग टस्कर्स पोहोचत आहे. 3 षटकं 17 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि अमित आणि पवन या दोघांमध्ये एक मोठी भागीदारी स्टँड होते. घसरलेला डाव कोसळलेला डाव त्याने पुन्हा एकदा उभा केलाय. पवन आणि अमित या दोन्ही फलंदाजांनी दोघे 12-12 चेंडू खेळलेत. पवनने 18 तर अमितने 34 धावा बनवलेल्या आहेत. ओ हो 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 बाहेरची काढ आणि इथे अमित बाद. धक्का चौथा. 61 वरती तुळशीबाग टस्करला अजून एक खेळाडू गमावा लागला. चला आता मैदान गाजवू असो हार वा असू दे जीत. मोरया मोरया. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो महत्वाचा गडी तुळशीबाग टस्करचा बाद झालेला आहे. मोठं नुकसान संघाला या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते झाल्याचं. रोमा फायटर्सने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि आता आपण या ठिकाणी पाहत आहोत की चौथा महत्वाचा गडी. क्या बात. जबरदस्त यष्टी रक्षण. महत्वाचा गडी बाद पण चांगली खेळली त्यांनी. अमितने खेळलेली त्यांचं क्या बात आहे. अभिनंदन मनापासून. छान खेळ. क्या बात. खूप लढे हो मैदान में.
तुलसीबाग तस्कर के सम्मान में गोष्टीचं वाईट असतं. त्याने दुसऱ्याच्या शिकारी झालं तरी सुद्धा तुळशीबाग तस्करीने त्या ठिकाणी चिंतेचं कारण करायचं नाही. 125 वर्ष आणि 125च्या पुढे जाऊ शक्य जाण्याची शक्यता शेवटकर शेवटच्या सगळी घडू शकतो. काही काळजी करू नका. आणि यात रमणबागला शपथ मिरवणुकीसाठी निवडणूक करणार आहोत. खऱ्या अर्थाने आज स्पेसिफिक या ठिकाणी सरळ असताना तरुण पुढं या ठिकाणी क्रिकेटसाठी प्रेम दाखवतात. आणि अशातूनच भारताचे सगळे क्रिकेटर या देशाला मिळतील, या राज्याला मिळतील. आणि म्हणून 70 वर्ष असल्यामुळे तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाला आम्ही त्या ठिकाणी तुतारी भेट देणार आहोत. त्याच्या शुभेच्छा देतो. अच्छा 62 वरती 4 तुळशीबाग टस्कर 6व्या षटकामध्ये. मोठ्या व्यक्तींच्या शुभेच्छा देखील तुळशीबाग टस्कर्सला प्राप्त होत आहेत. पवन 18 धावसंख्येवरती आहे तर अमित चांगली बॅटिंग करत होता. खूप काळ त्याने खेळपट्टीवरती मोठे तगडे शॉट खेळलेले होते मात्र तो बाद झाला. तर यावेळेस हवेमध्ये चेंडू जरूर आहे मात्र नो मॅन्स लँड, निर्मनुष्य जागेमध्ये चेंडू, तर धावबाद होण्याची शक्यता इथे दाट आहे. आणि फलंदाजाने तो निर्णय घेतलेला आहे. पुढचा मला वाटतं तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय पाठवलेला आहे ती एक औपचारिकता ठरू शकते. 62 धावा इथे पूर्ण होत आहेत, 63 पूर्ण होतील आणि तिसरा पंचांचा निर्णय आल्यानंतर आपण त्याची औपचारिक घोषणा करू. तुळशीबाग टस्कर्स जरूर इथे आता अडचणीमध्ये पोहोचतोय. मागच्या षटकामध्ये या षटकामध्ये आपण पाहिलं होतं काही चेंडू अगोदरच अमितला बाद होताना. आता पवन देखील रनआउटचा शिकार ठरतो की काय. आणि निर्णय आलेला आहे तिसऱ्या पंचांचा जो अपेक्षित होता. फलंदाजाला लाल बत्ती लागलेली आहे आणि याच बरोबर अजून एक फलंदाज तुळशीबाग टस्कर्सनं गमावलेला आहे. 63 धावा 5 गडी बाद तुळशीबाग टस्कर्स. 6वं षटक मैदानामध्ये याबरोबरच पूर्ण होणार आहे. 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि शेवटच्या 2 षटकांमध्ये तुळशीबाग टस्कर्स किती मजल मारतंय हे देखील बघावं लागेल. खरं तर एक चांगल्या स्थितीमध्ये टीम आली होती. अमित आणि पवन दोघांनी खूप काळ लढाई दिला होता, लढाई केली होती आणि समर्थपणे आपल्या टीमला सुस्थितीमध्ये आणलं होतं. मात्र मागचं षटक अडचणीचं ठरलं. 6व्या षटकामध्ये धावाही मिळाल्या नाहीत आणि 2 महत्वाचे फलंदाज तुळशीबाग टस्कर्सने गमावलेले आहेत. करण आणि महेंद्र हे दोघेही नवीन फलंदाज आहेत, स्लॉग ओव्हर्स मध्ये आहेत. अथर्वचा सामना त्यांना करायचा आहे. मेरा करण आएगा, करण आया है तो अर्जुन भी आएगा. करण धावा करण तो करण. रमणीय सोहळ्यामध्ये या ठिकाणी आपण पाहत आहोत की रमण बागने जबरदस्त क्षेत्ररक्षण, उत्तम खेळी, गोलंदाजाचा वेगळा अंदाज. क्या बात है, क्या बात है. ना मुन्ना ना मुन्ना ना, ऐसा कुछ भी हुआ नहीं. हमारे अंपायर बहुत ही शातिर है. देखते पर्दे पर नहीं, कुछ भी नहीं.
क्या बात, थेट सीमारेषे पार जाण्यापासून वाचवलेला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. क्या बात आहे. धावसंख्येपासून रोखण्याचा जबरदस्त प्रयत्न राघव. मयुरेश यष्टी रक्षक, गेले 12 वर्ष यष्टी रक्षणामध्ये निष्णात असलेला मयुरेश. आहा क्या बात है. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुन्हा एकदा उपस्थित. आहा क्या बात है. काही सुचत नव्हतं. चेंडू कसा पकडू का नको पकडू. चेंडू पार हिलकावणे त्या ठिकाणी देत होता, परंतु अथर्व याने बरोबर चेंडूवरती कब्जा मिळवला आणि तो तिकडे भिरकवला. एकूण धावसंख्या 66, 6 वर 6, 66 आणि 5 गडी बाद. जबरदस्त धावाधावी. यशला यश मिळतं का पाहूयात, परंतु नाही, अपयश. सुजितच्या पायाने चेंडू थेट सीमारेषे पार. क्या बात आहे. असा पायगुण फार महत्वाचा असतो संघाला. आणि ये लगा 4 चौकार. लावा गाणं. तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विकासजी पवार, आपले मनपूर्वक स्वागत. आसमंतामध्ये भिरकवलेला चेंडू, क्षेत्राची अनुपस्थिती, अचूक अंदाज आणि थेट सिक्सा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. डीजे भैया बस बस बस. डीजे रुलाएगो क्या रुलाएगो. पुन्हा एकदा सिक्सर. हा सिक्सर कोणी मारला? मी. तिकडे सिक्सर कोणी मारला? तुम्ही. हा चौकार कुणाचा आहे? माझा आहे. असा तुम्ही बॅटमॅन वीर, गोलंदाज वीर, चौकार वीर, षटकार वीर आणि अनेक काही वीर. फ्रेंडशिप कप 2025 चेंडूची शोधाशोध. चेंडू समोर. सात षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 82 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुळशीबाग टस्कर्स. किरण पवन बाद झाल्यानंतर मैदानामध्ये दाखल झाला होता. 18 धावा 3 षटकार लागोपाठ किरणच्या बॅटमधून आपण पाहिलेले आहेत. आणि थोडीशी जी मरगळ आली होती स्कोरला 5व्या आणि 6व्या षटकामध्ये, ती मरगळ इथे झटकून टाकलेली आहे. तजेलदार स्कोर आता दिसायला लागलाय. 82 धावा 5 गडी बाद तुळशीबाग टस्कर्स. शेवटचं षटक मैदानामध्ये. यशच्या हातामध्ये चेंडू. पुढे सरसावत एक चांगला जोरदार फटका. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडू पर्यंत पोहोचेल तर 2 धावा मिळणार आहेत. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. महेंद्रला या 2 धावा मिळत आहेत. धावफलक 84 वरती पोहोचेल. 8व्या षटकामध्ये तुळशीबाग टस्कर्सला इथे आपण बघतोय एक धाव शॉर्ट करण्यात येणार आहे. चुकीच्या पद्धतीनं घेतलेली धाव. पॉपिंग क्रीज, रिटर्न क्रीज मध्ये व्यवस्थित क्रीजच्या आतमध्ये पोहोचून परत दुसऱ्या धावेला पोहोचायचंय. पुढे सरसावत उंच फटका, मात्र लांब होता शरीरापासून. खूप घाई केली चेंडू पर्यंत पोहोचण्याची. तिथे जीवदान. गोलंदाज चेंडूच्या खाली व्यवस्थित येऊ शकलेला नाहीये. खर तर ज्यावेळेस चेंडू उंच हवेमध्ये असतो त्यावेळेस तो पकडणं खूप कठीण असतं. एक कॅच घेतला होता श्रीसंत मिसबाचा. त्यावेळेस महेंद्रसिंह धोनीला पत्रकाराने विचारलं होतं की चेंडू हवेमध्ये असताना तुझ्या मनात काय चालू होतं.
तो म्हणाला की एकतर चेंडू ज्यावेळेस हवेत असतो ना त्यावेळेस विचार भरपूर येतात डोक्यामध्ये आणि त्यात खाली श्रीसंत होता आणि श्रीसंत सारखा हलत होता, तो एका जागेवर स्टेबल नव्हता. त्यामुळं थोडीशी शक्यता होती की हा झेल सुटेल किंवा असं वाटलं होतं की तो 38 सर्कलच्या बाहेर जाईल, पण त्याने घेतला. इथे कडक शॉट लॉंग ऑफला, शानदार रुबाबदार. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन षटकार. जबरदस्त षटकार. तुळशीबाग टस्करच्या कोठ्यामध्ये उत्साहाचं वातावरण. आपल्या सदाहरित चष्म्यातून नितीनजी पंडित या फलंदाजांना भरभरून शुभेच्छा देताना आणि हा सामना पाहताना आपण सदाहरित व्यक्तिमत्व, एव्हरग्रीन व्यक्तिमत्व नितीनजी, क्या बात है. दुनिया में कोई नहीं जैसा, अपने पहने हुए चश्मे जैसा. ही मैत्री अटूट आहे. फ्रेंडशिप का 2025 मैत्रीच्या अटूट बंधनामध्ये बांधल्या गेलेल्या या खास मित्रांचा, मैत्रीचा हा जल्लोष, हा जलसा पुन्हा एकदा या ठिकाणी. चेंडू सीमारेषे पार पार पार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. चौकार आणि षटकारचा नुसता पाऊस. क्या बात आहे. 95 धावसंख्या पोहोचलेली आहे. 100 लवकर पार. इम्प्रोव्हायझेशनचा प्रयत्न होता फलंदाजाचा. त्याने अगदी उडी मारून तो पुढे आला, सफल झाला. पण जी उडी मारली त्याला उशीर झाला होता, टायमिंग पकडता आलं नाही. यष्टीरक्षकाला मिस करत चेंडू स्क्वेअर लेगला आपण जाताना बघितला. 96 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये तुळशीबाग टस्कर. शेवटचा चेंडू या डावातला असेल. यश गोलंदाजी करणार. एक षटकार एक चौकार जरूर आलाय. फुल टॉस होता आणि खरपूस समाचार. 6 धावा इथे मिळणार आहेत. माणिकचंद ऑक्सिरीज 300% जास्त ऑक्सिजन षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. क्या बात है देवी और सज्जनों. यहाँ पर हम देख रहे हैं जिस प्रकार से तुळशीबाग टस्कर्स ने बहुत ही बड़ी कमाल की है. कमाल के दोनों टू मच है. तुळशीबाग टस्कर्स 102. समरी आपण स्क्रीनवरती बघूया. अभि, विनोद आणि नितीन हे 3 फलंदाज होते वरच्या क्रमांकाचे. तिघही फारसा मोठा प्रभाव टाकू शकलेले नव्हते. तिथे पवन अमित उभे राहिले. चौथ्या गड्यासाठी मोठी भागीदारी त्यांनी रचली. 19 पवननं, अमितनं 34 धावांचं योगदान दिलं. महेंद्र आणि किरण यांनी शेवटच्या स्लॉग ओव्हर्स मध्ये मात्र धडाका धावांचा लावला. 5 चेंडूमध्ये 24 धावा किरणने लागोपाठ इथे षटकार ठोकले 3 आणि त्यानंतर पुन्हा 1. तर इथे महेंद्रनं देखील ताबडतोड फलंदाजी करत धाव फलकाला हातभार लावला. 102 धावा उभ्या केलेल्या आहेत तुळशीबाग टस्करनं आणि रमणबाग फायटर्सला 103 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. पाहायचं या आव्हानाचं पुढे काय होईल. महालक्ष्मी मॅव्रिक्स आणि अखिल मंडई मंडळ, मंडई मास्टर्स दोन्ही संघांना विनंती आहे समालोचन कक्षाशी आपण संपर्क करावा. सुयश याला विनंती आहे की संघाला घेऊन आपण इकडे यायचं आहे. मंडई मास्टर्स चुकून तुम्ही महालक्ष्मी मॅव्रिक्सला घेऊन याल. माणिकचंद ऑक्सिरीज. माणिकचंद ऑक्सिरीजची शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी कंपनी 2002 पासून ग्राहकांच्या सेवेत आहे. 300% जास्त ऑक्सिजन असलेले पाणी विविध प्रक्रिया करून रिव्होल्युशनरी ऑक्सिजन प्रोसेसने बनवलेलं आहे. पाण्यामध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स जे मानवी शरीराला उपयुक्त आहेत ते मिसळले जातात. माणिकचंद ऑक्सिरीज फक्त मानवाच्या आरोग्याची नाही तर पृथ्वीच्या इको हेल्थची काळजी घेते. पाण्यासाठी वापरली जाणारी प्लास्टिक बाटली 100% पुनर्वापरासाठी उपयोगात आणता येते. पूर्वीचा निळ्या रंगाचे डिझाईन बदलून आता लाल रंगात अधिक आकर्षण असे माणिकचंद ऑक्सिरीज आता ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहेत. लाखो ग्राहकांच्या विश्वासाचं प्रतीक, शुद्धतेची प्रतीक माणिकचंद ऑक्सिरीज. 300% एक्स्ट्रा ऑक्सिजन. नाणेफेक करण्याकरता आपण या ठिकाणी वळत आहोत. मंडई मास्टर्स, महालक्ष्मी मॅव्रिक्स.
एका रांगेमध्ये 102 धावसंख्येचं आव्हान रमणबागला देऊन त्या आव्हानापासून रोखण्यासाठी तुळशीबाग टस्कर्स मैदानामध्ये सज्ज. महालक्ष्मी मॅव्रिक्स कृपया संपर्क करा. नाणेफेक करायचे आहे. महालक्ष्मी मॅव्रिक्स संघाला यायला उशीर होत असल्यामुळे 4 षटकांच्या नंतर आपण नाणेफेक घेणार आहोत. कृपया याची नोंद घ्यावी. पुढील समालोचन कक्षामध्ये या ठिकाणी तुर्तास बदल करून बहारदार शैलीच्या समालोचनाकरता आपण या ठिकाणी वळूयात गुडगुटीत समालोचक गोपी यांच्याकडे. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. धन्यवाद योगेश सुपेकर सर आणि नरेश ढोमे सर. आपण पहिल्या डावमध्ये ऐकलं आता मैदान आणि आता अगदीच काही क्षणांमध्ये दुसऱ्या डावी ती सुरू होईल. वेलकम बॅक. माणिकची नॉक सिरीज पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा सोहळा इथे रंगत असताना दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. सार्वजनिक गणपती मंडळांची भारतातील पहिली क्रिकेट लीग आणि आज चौथ्या दिवसामधला एक हाय व्होल्टेज सामना इथे रंगलाय. पहिल्या डावाचा लेखाजोखा हायलाइट्स आपल्या समोर सध्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. काही चांगले फटके, काही चांगल्या विकेट्स, एवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, या सगळ्याचं मिश्रण पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं. आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात करण्यासाठी दोन्ही फलंदाज सलामीवीर त्या मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली पाहायला मिळत आहेत. डावाला होईल आता सुरुवात. दोन्ही मॅच ऑफिशियल्स मैदानामध्ये दाखल. आता या डावामध्ये जे लक्ष सेट केलेलं आहे तब्बल 103 धावांचं ते पूर्ण करायचं असेल. 48 चेंडू आणि 103 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. डावाला सुरुवात केली जाईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं भरपूर महत्वाची असणार आहेत. 2 खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर क्षेत्ररक्षण करतील. त्यामुळे इनफिल्डच्या वरतून खेळण्याची संधी इथे असेल. फार एंड कडून सुरुवात होणार आहे. स्ट्राईक एंडला यंगस्टर प्रमोट केले आज या फलंदाजाला. दुसऱ्या बाजूने नॉन स्ट्राईक एंडला एक अनुभवी खेळाडू. हे दोन्ही मातबर आहेत. बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ इथे सुरू होणार आहे. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी महेंद्र आलेले आहेत. पहिलाच बॉल राऊंड विकेटने टाकलाय. नटराज मुद्रामध्ये येत असताना शॉर्ट स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून पुल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. धाव इथे दुसरी मिळणार आहे. थ्रो चांगला होता मात्र थोडासा लेट झालाय आणि तोपर्यंत प्रसादने ते पहिल्या बॉलवर स्क्वेअर लीगच्या दिशेने खेळत असताना 2 धावा वसूल केलेत. 103चं लक्ष आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. महेंद्र आलेला आहे पहिल्या षटकामध्ये. P1चं षटक तो हाताळील. प्रसाद आणि राघव या जोडीने डावाला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. महेंद्र पुढचा चेंडू यावेळेला लो फुल टॉस स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावलाय. सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. आमचे मंडळ भारी आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ली पाहूया. फुल टॉस होता. लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न थोडासा बाहेर गेला. जागा बनवली आणि स्क्वेअर लेग मध्ये चेंडूची जागा दाखवली आहे. प्रसादने धाव फलकावर 8 डावा. 103चं लक्ष आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. महेंद्र पहिल्या षटकामध्ये आता ओढ विकेटने आलेत. अगु टप्प्याचा बॉल पुन्हा पुल केलाय. स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे. थोडासा उशिराने चेंडूवर दाखल झाला. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूला क्षेत्ररक्षक ठेवला गेलाय. एक धाव इथे देखील मिळते. एकेरी धावीने धाव फलक पोहोचला. आता स्कोर कार्डवर धावा झालेल्या आहेत 9.
3 बॉलमध्ये 9 धावांची भागीदारी आतापर्यंत. एक षटकार त्यामध्ये आला, त्यानंतर सिंगल महेंद्र. यावेळेला राघवसाठी पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलाय, इनसाइड आउट. डीप मध्ये फिल्डर पोहोचणार असं वाटत नाहीये, मात्र चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. आमचे मंडळ भारी आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा. येस, थँक्यू. थोडासा मागे गेला, बॉडी वेट मागच्या पायांवर ट्रान्सफर केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला, कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मध्ये खेळला हा फटका. पॉवर प्ले चालू आहे, त्यामुळे तिकडे क्षेत्ररक्षक आता तैनात केला गेलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुढचा चेंडू महेंद्र यांचा, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू, परफेक्ट यॉर्कर, दांडी उडवली आहे. राघव बाद होईल. मागच्या बॉलवरच्या चौकाराचं उत्तर दिलंय. 13 या धावसंख्येवर रमणबाग टीमला बसेल पहिला धक्का. राघव बॅक टू दी पवेलियन गॉन. दोन बॉल मध्ये 4 धावा काढल्या आहेत. फुलेलीचा परफेक्ट यॉर्कर पेश केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. वाह, परफेक्ट यॉर्कर, टो क्रशिंग होता आणि ज्या पद्धतीने यष्टी उडवली, मोठी विकेट. फर्स्ट विकेट डाऊन राघव. 2 बॉल मध्ये 4 धावा काढून बाद झालाय. धावफलकावर धावा आहेत 13 या धावसंख्येवर पहिला धक्का इथे लागलाय. मागच्या बॉलवर चौकार खेळला होता राघवने, मात्र या चेंडूवर कोणतीही संधी त्याला दिलेली नाहीये महेंद्र यांनी. धनेश नवीन फलंदाज स्ट्राईक इनला. पहिला चेंडू फेस करण्यासाठी सज्ज. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हरचा. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेतली, फ्लाय स्लिपला फिल्डर आहे. धाव मिळेल इथे 1 आणि बरोबरच पहिल्या षटकाची समाप्ती होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 103 धावांचा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत 14. एक गडी बाद. रमणबाग फायटर्स सुरुवात चांगली आहे. 1 चौकार 1 षटकार पहिल्या षटकामध्ये आला, परंतु 1 विकेट देखील गेली आहे. आणि त्यानंतर आपण धनेश यांना पाहतोय. 50 प्लसचे खेळाडू आहेत आणि आपला नियम आहे की ज्यावेळेला पहिला फलंदाज बाद होतो त्यावेळेला 3ऱ्या क्रमांकावर येणारा जो तुमचा खेळाडू असेल, फलंदाज असेल, तो 50 वर्षाच्या पुढील असावा. आणि त्या नियमानुसार धनेश सध्या मैदानामध्ये आहे. ते शेवटच्या बॉलवर त्यांनी 1 धाव घेतली. आता स्ट्राईक एंडला असतील. 103 धावांचं लक्ष इथे पूर्ण करायचे. धावसंख्या सध्या 14. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये महेंद्रचं हे षटक संमिश्र राहिलं. 1 विकेट आली आहे, त्यामुळे थोडासा समाधानकारक. पण तो आता दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. 103 धावांचं लक्ष आहे या सामना जिंकण्यासाठी. 103 धावांचा पाठलाग करत असताना रिक्वायर्ड रन रेट 12.71 इथून पुढे गरजेचं असणार आहे. त्यामुळे रिक्वायर्ड रन रेट, आस्किंग रन रेटवर देखील तुम्हाला नजर ठेवावी लागणार आहे. आस्किंग रन रेटवर देखील नजर ठेवावी लागेल, जेणेकरून कोणताही दबाव येणार नाही. दुसऱ्या षटकाला सुरुवात. नितीन आलेले आहेत. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर टाकलाय. व्हाईट बॉलचा सिग्नल, पंचांचा इशारा येतोय, हा व्हाईट बॉल. बरोबरच 1 एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होते. धावफलक 15 वर पोहोचलाय. 103 बनवायचे आहेत. धनेश 50 प्लसचे खेळाडू स्ट्राईक एंडला. हा बॉल ऑन साइडला लॉफ्ट केलाय. मिडल मध्ये फिल्डर पकडलाय झेल. धनेश यांचा संपेल खेळ. दुसरा धक्का बसतोय 15 या धावसंख्येवर. रमणबाग फायटरला धनेश बाद झालीत. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. ऍक्शन रिप्ले लेन बॉल होता, तो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिडॉन मध्ये पवनने कोणतीही चूक केली नाही आणि बरोबरच एक सुंदर झेल तिथे टिपला. नितीन पंडित यांच्या खात्यामध्ये 1 विकेट. उंचीचा चांगला वापर करतात. एक अनुभवी खेळाडू आहेत. सातत्याने चर्चेतलं नाव आहे. इथे मात्र 1 विकेट मिळाले. सत्यजित देखील एक मोठा खेळाडू आहे. रमणबाग फायटर साठी महत्वाचा. 2 गडी 15 या धावसंख्येवर गमावलीत. पॉवर प्ले मध्ये
2 गडी बाद झाली, त्यामुळे थोडासा दबाव देखील असेल. इथून मात्र या धावसंख्येचा पाठलाग करत असताना तिसऱ्या विकेटसाठी, तिसऱ्या गड्यासाठीची भागीदारी, पार्टनरशिप भरपूर महत्वाची राहील. नितीन पंडित पुन्हा एकदा तयार होतील वरती विकेटने. रनअप छोटा आहे मात्र चांगले व्हेरिएशन आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साईडला, पुन्हा मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न मात्र टायमिंग झालेलं नाहीये. सत्यजितसाठी पहिला चेंडू निर्धावच्या रूपाने आलाय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 15 वर. 15 for 2. 103 बनवायचे. पहिल्या डावमध्ये 102 बनवल्या गेल्या. 5 गडी गमावले होते मात्र प्रत्युत्तरा देखील सुरुवात चांगली राहिली. पहिल्याच ओव्हरमध्ये 14 आल्या होत्या. त्यानंतर पहिला चेंडू नितीन पंडित यांचा वाईट बॉल होता. दुसऱ्या बॉलवर त्यांनी विकेट घेतली. तिसऱ्या चेंडूवर निर्धाव. आतापर्यंत 2 चेंडू ग्राह्य टाकलेले आहेत. आता तिसरा चेंडू असेल या षटकातला. सत्यजित पॉवर प्ले मध्ये, पॉवर प्ले भेदणं गरजेचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल स्लाइस करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो वेगाने पोहोचतोय. प्रयत्न इथे सत्यजितचा मोठ्या फटक्याचा होता मात्र त्यामध्ये त्याला अपयश आले. चेंडू तितकासा लोड होताना दिसला नाही आणि त्यामुळे एकेरी धावेवर समाधानी व्हावं लागतंय. एकेरी बरोबरच धाव फलक आता पुढे पोहोचलाय. 16 धावा आहेत. 2 गडी आतापर्यंत बाद झाली. 2 विकेट गेलेले आहेत. त्यामुळे जबाबदारीचं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. लो फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला खेळ आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, झेल पकडलाय. फलंदाज बाद. ओयुटी आउट. प्रसाद देखील बाद. तिसरा धक्का बसतोय रमन बागला 16 या धाव संख्येवर. बरोबर दुसरी विकेट नितीन पंडित यांच्या खात्यामध्ये. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. शिक्षक मजेत आता आपण सारे खेळूया. ऍक्शन रिप्ले पाहूया या बॉलचा काय घडलं. लो फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर होता, त्याने झेल टिपलाय. ज्या कॅप तुम्हाला दिलेल्या आहेत त्या सरळ परिधान करा ही विनंती आहे. जो खेळाडू उलट दिशेने कॅप घातलेला नजरेत आला तर मात्र पेनल्टी लागेल. 16 तिसरा धक्का बसतोय. प्रसाद 3 बॉल मध्ये 9 धावा काढून बाद. सत्यजितच्या जोडीला नवीन फलंदाज नौका आहे. पहिला चेंडू फेस करेल स्ट्राईक एंडला. नितीन पंडित यांच्या खात्यामध्ये 2 विकेट आहेत आणि यासाठी हे गोलंदाज जाणले जातात. पुन्हा एकदा फुलटॉस होता. बॅटचा फेस पॉइंटच्या दिशेने खुला केला. पॉइंटला दिशा दिली. एकेरी धाव इथे मिळते. बरोबर धाव फलक 17 वर पोहोचलाय. 17 धावा, 3 गडी बाद. पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक इथे सुरू आहे. जिथे 2 खेळाडू अजूनही 38 सर्कल म्हणजेच 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर आहेत. धाव फलकावर नावा आहेत आतापर्यंत 17. विराजला नवीन फलंदाजाच्या भूमिकेमध्ये मात्र पहिल्या चेंडूवर त्यांनी सिंगल घेतली. बरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ ते सुरू आहे. नो बॉलचं सिग्नल आलंय. उंची जास्त होती त्यामुळे आता फेडची संधी निर्माण झाली. 18 धावा धाव फलकावर. सत्यजित या नो बॉलचा सामना करील. फ्री हिटची एक मोठी संधी आहे. मोठ्या फटक्यासाठी नक्कीच तो प्रयत्न करणार आहे. और पिच बॉल लॉफ्ट केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. बॉल डोक्यावरून सीमा पार. चौकार. 4 धावा. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी. आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा मध्ये केला. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले मात्र एक टप्पा घेत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय आणि ते एक चौकार आलाय. संख्या 22. अजून एक वेळेला यावेळेला लॉंग ऑफच्या डोक्यावरून पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे कडक बेधडक फटका. षटकार. गणेश उत्सव केला आम्ही थाटा माटात.
उत्सवात साजरा भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा भक्ती मध्ये आमच्या शक्तीतून समाज उन्नती. 2 षटकांचा खेळ बरोबरच संपलाय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने झाली, मात्र त्यानंतर शेवटच्या 2 चेंडूंवर एक चौकार आणि षटकार आलाय. पुढच्या सामन्यासाठी विनंती आहे महालक्ष्मी मेवरिक्स आणि त्यांच्या विरोधात असणार आहेत मंडई मास्टर्स. मंडई मास्टर्सचं कामकाज पूर्ण झालेलं आहे. महालक्ष्मी मेवरिक्स आपल्याला शेवटचा कॉल आहे. व्हेरिफिकेशन साठी लगेचच दाखल व्हा. तुमच्या संभाव्य खेळाडूंची यादी आमच्याकडे पोहोचवा. आता आमची पारी ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हायलाइट्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये काय घडलं. सुरुवात चांगली राहिली होती, परंतु त्यानंतर काही विकेट्स आल्या आणि फलंदाजांनी काही फटके खेळत असताना थोडीशी जोखीम घेतली. सत्यजित महत्वाचा फलंदाज आहे या टीम साठी. तो एखादी किल्ला लढवेल, तो दुसऱ्या बाजूने त्याला साथ देणं गरजेचं आहे. पार्टनरशिप भागीदारी मात्र इथे होणं गरजेचं असणार आहे. आपण पाहतोय फ्रेंडशिप कपचा हा थरार. आज 4था दिवस. माणिकचंद ऑक्सिरीज पुनीत बालन ग्रुप प्रेझेंट. आदरणीय पुनीतदादा बालन यांचं कार्य कर्तृत्व नेहमीच खूप मोठ्या उंचीवर असतं. सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस कामकाज त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप सलाम असेल. 2 षटकानंतर 28 आहेत, 103 बनवायचे आहेत. नितीन पंडित थोडेसे महागडे ठरले. 14 धावा त्यांनी खर्च केले एका षटकामध्ये. बरोबरच 2 विकेट आल्या होत्या लवकर, मात्र त्यानंतर शेवटचे 2 चेंडू भरपूर महागडे ठरले. तिथे धावा आल्या 10. धावफलकावर धावा आहेत 28 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुनीत आलाय गोलंदाजीसाठी. पुनीतला पाचारण केलं गेलंय. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. 103 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ज्या वेळेला धावा तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला प्रामुख्याने तुमची सुरुवात जी पॉवर प्ले मध्ये तुम्ही करता ती सुरुवात थोडीशी आक्रमक असायला हवी आणि बरोबरच रिक्वायर्ड रन रेट वर नजर ठेवावी लागते. पुनीत पहिला चेंडू पुढे सरसावलेत, स्टेप आउट झालेत. वाईट इश लॉंग ऑफच्या मधून कॅमेरामनची भेट घेतोय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आमचे मंडळ भारी आता आमची पारी आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. येस थँक्यू. पहिल्याच बॉलवर स्वागत केलं स्टेप आउट होत असताना आणि याच फटक्यांसाठी हा खेळाडू जाणला जातो. त्यावेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. लॉंग ऑफ मधला क्षेत्ररक्षक चेंडू त्याच्या दिशेने गेला. इथे एकेरी धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 35 धावा. 3 गडी बाद 35. सत्यजित आणि विराजने मागच्याच बॉलवर सिंगल घेण्याच्या आधी एक षटकार ठोकला आणि आता सत्यजित पोहोचलाय स्ट्रायकिंगला. पुणेश आणि बरोबरच अजून एक मोठा फटका येतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो जीत. चांगलं टायमिंग जुळवलं सत्यजित. भरपूर महत्वाचं असणार आहे या डावमध्ये दोन्ही संघांसाठी. एका बाजूला त्याच्या धावा रोखायच्या, त्याची विकेट गरजेची असेल तर दुसऱ्या बाजूला त्याच्या बॅट म्हणून धावा येणं गरजेचं आहे. मागच्या बॉलवर कडक षटकार. फुल टॉस टाकलाय. नो बॉल आहे. भीमर टाकला गेलाय त्यावर देखील छपरा तोड षटकार. सत्यजित सेट ऑफ फायर. आमचे मंडळ भारी आता आमची पारी आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का. जास्त उंचीचा बॉल टाकलाय, बॉडीला रोल केलं, त्यानंतर स्क्वेअर लीगच्या डोक्यावरून हा षटकार ठोकलाय. पंचांचा हात आता डोक्यावरून फिरलाय आणि इथे नो बॉल नंतर फ्री हिटचा इशारा पंचांनी कळवलाय. 41 धावा आहे. 3 गडी बाद. 103 चं टार्गेट आहे. नो बॉलचं सिग्नल आणि त्यानंतर फ्री हिटचा बॉल इथे कमबॅक करायचा असेल. पुणेतने सुरुवात षटकाराने केली
आणि आतापर्यंत 3 षटकार या षटकामध्ये आलेत. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, क्लास दाखवलाय, परंतु त्यानंतर कमी गतीचा बॉल पुणेतने इथे पेश केला, त्यावर बीट केलाय. धावफलक 48 वर आहे, 3 गडी बाद. तिसऱ्या षटकातली 2 चेंडू अजूनही शिल्लक. सत्यजित पोहोचलाय 7 बॉल मध्ये 23 वर. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेट, आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, सरळ खेळलाय डाऊन दी ग्राउंड. अजून एक कडक फटका, षटकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो दे. 2.5 षटकानंतर 54 धावा आहेत. धाव फलकावर 3 गडी गमावलेत. सत्यजीतच्या बॅट मधून षटकारांचा पाऊस पडतोय असं म्हणायला हरकत नाहीये. धावांची गंगा आता वाहायला सुरुवात झाली आहे. 105 धावांचं लक्ष्य आहे, 103 धावांचं लक्ष्य आहे, माफ करा. मात्र हा फटका डाऊन दी ग्राउंड, मॅक्झिमम षटकार कशा पद्धतीने ठोकले गेले. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी, पूलचे पॉवरफुल हुक देखील चांगला होता. डाऊन दी ग्राउंड सरळ बॅटने चांगला खेळा आणि नो बॉल टाकले गेले. काही चेंडू जास्त उंचीचे होते, त्याला कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मधून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं गेलं. 54 ला 3. पुढचा चेंडू पुनीतचा, यावेळेला यष्टीला फुंकर मारून निघून गेलाय आणि रिॲक्शन देखील पहा गोलंदाज पुनीतची. या बॉलवर पूर्णपणे बीट केलाय. शेवटचा बॉल डॉट बॉल आलाय. 3 षटकांचा केस संपला. 103 चा पाठलाग करत असताना 54 धावा, 3 गडी बाद. रमणबाग फायटर्स. समालोचक सर, कालच्या सामन्याची पुनरावृत्ती होईल का? महेश यादव यांची कमेंट आहे. आता कोणतंही भाकीत करणं चुकीचं राहील आणि सध्या महेशजी आपल्याला वेट अँड वॉच पॉलिसी इथे राबवावी लागेल, कारण ज्या पद्धतीने हा सामना सुरू झालाय. 3 षटकांमध्ये 54 आहेत, 103 चं लक्ष आहे आणि आता जिंकण्यासाठी 30 बॉल मध्ये 49 म्हणजे मॅच ऑन झाली आहे. सत्यदादा गुड बॅटिंग. सुमित वर्वे यांची कमेंट सत्यजित साठी. धन्यवाद सुमित वर्वे, आपले देखील स्वागत आहे. सत्यजित 50 पूर्ण कर बाबा. बस काय बाबा, 50 धावा पूर्ण केल्या जातील अशीच अपेक्षा. विके इंदुलकर यांची कमेंट. धन्यवाद विके, आपलं स्वागत. अनेक शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. खेळाडूंचे फॅन फॉलोवर्स मित्र परिवार भरपूर मोठा आहे आणि त्यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. सत्यदादा 1 more 50. साहिल पोशिरे, धन्यवाद साहिल जी, आपले देखील स्वागत फ्रेंडशिप कप मध्ये. कमेंट्री सुपर, एक्सलंट मिमिक्री. हर्षल काजे आमचे मिमिक्री आर्टिस्ट सध्या योगेशजी सुपेकर कमेंट्री बॉक्स मध्ये नाही आहेत, अगदी थोड्या वेळाने ते दाखल होतील. उत्कृष्ट मैदान, उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट असे कमेंटेटर, थँक्यू किरण बैकर. आणि याच दरम्यान बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. अजून एक चौकार येईल, एक क्लास दाखवलाय फलंदाजांनी. विराज देखील कमी नाहीये, तो देखील आता पार्टी जॉईन करतोय. त्याच्या बॅट मधून चौकार. आमचे मंडळ भारी, आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. जबरदस्त क्षेत्ररक्षण. विजयाचे ढग जमायला सुरुवात झालेली आहे. तुळशीबाग टस्कर्स चेहऱ्यावरती आनंदाचा, उत्साहाचं वातावरण. तुळशीबागचा वाघ सुधाकर भाऊ रापर्ती, चकोर शुभंग यांचे मनापासून धन्यवाद. उत्कृष्ट झेल या ठिकाणी झेललेली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण या ठिकाणी पाहत आहोत. महत्वाचा गडी बाद झालेला आहे रमणबागचा. सीमा रेषेवरती झेल, सीमा रेषेवरती झेलली आहे झेल. क्रिकेट गाय अनोखा खेळ.
सत्यजित आऊट झालेली आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत की चांगला गडी बाद झालेला आहे. याचं दुःख आम्हाला या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर 59 धावसंख्येवरती तुळशीबाग पोहोचलेला आहे. तीन पूर्णांक 3 षटकानंतर 59 आहेत. मयुरेश आलाय, सत्यजित बाद झाला. चौथ्या विकेटच्या रूपाने तो बाद झाले. किरणच्या खात्यामध्ये विकेट. पहिल्या बॉलवर चौकार, परंतु तो देखील हार मानायला तयार नाही. आता मयुरेशसाठी पहिला बॉल फुल टॉस टाकलाय, फुल केलाय. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पोहोचलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पोहोचलाय, मात्र आता इशारा येईल. हा देखील उत्तुंग षटकार मयुरेशने पहिल्याच बॉलवर ठोकलाय. 6 धावा. आमचे मंडळ भारी आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा. क्या बात है, जबरदस्त सिक्सर, जबरदस्त यष्टी रक्षण नितीनजी पंडित द्वारा. यष्टी रक्षणामध्ये माहिर असलेले नितीनजी संरक्षण मंडळालाही आणि संघाला सुद्धा. आता झेल घेणार कोण? ओ माय गॉड, जबरदस्त प्रयत्न राहिलेला आहे मित्राचा. क्या बात आहे, झेल सुटलेली आहे परंतु प्रयत्न जोरदार आहे. क्या बात आहे. इन बिटवीन माणिकचंद ऑक्सिरीज 300% अधिक ऑक्सिजनच्या प्युअर पाण्याचा आनंद खेळाडू या ठिकाणी घेऊन पुन्हा एकदा रिफ्रेश मुवमेंट्स, एनर्जी, उत्साह मध्ये पुन्हा एकदा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि चिमुकलीने त्या ठिकाणी सरबत आणलेला आहे. सरबत के उस पार संघ के लिए. सुजित शोमान, सुजित शोमान फक्त हो मन. चिरतरुण सौंदर्य लाभलेले. रमणबागच्या गोटामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि रमणबाग टस्कर्स एक जबरदस्त फॉर्म मध्ये आहे. पहिल्या 4 षटकांमध्ये 4 षटकांमध्ये 65 धावा. खूप धमाल बॅटिंग सुरू आहे. सुजित सर, काय सांगाल या फलंदाजीबद्दल? नेहमीप्रमाणे जसं लक्ष्मी रोडला आवाज काढतात तशीच रमणबागेची मुलं इथं पण आवाज काढतायत. विसर्जन मिरवणुकीची सुरुवात करण्याची जशी सवय आहे तसंच इथं पण जोरदार फटकेबाजी चालू आहे. सगळी यंग ब्रिगेड आहे त्यामुळे जोरदार खेळतात. आता एक 40+ आतमध्ये खेळतोय मयुरेश. सो जसे छोट्या वयाचे खेळतात तसेच मोठे आमच्या वयाचे सुद्धा त्यांना साथ देत आहेत. सो ही एकत्र एकी हेच बळ जे आमचं ब्रीदवाक्य आहे त्याच ब्रीदवाक्याला सार्थक असं आम्ही खेळतो आहे. किती मजा आली खरं तर ही स्पर्धा खेळता. फ्रेंडशिप कप तुमच्यासाठी किती खास आहे? खूप खास आहे कारण जो या स्पर्धेला जो नियम दिला होता की 40पेक्षा जास्तचे 2 खेळाडू आणि 50पेक्षा जास्तचा 1 खेळाडू, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यात सुद्धा 1 डाऊन कंपल्सरी 50+ 1 खेळाडू आत जाणं. कारण आत्ता जी नवीन पिढी खेळतीये त्या नवीन पिढीला थोडंसं शांत करण्यासाठी एक एक्सपिरियन्स माणसाची गरज आहे आणि ती एक्सपिरियन्स माणसाची गरज 50+ जेव्हा आतमध्ये जाऊन खेळतात तेव्हा नक्कीच त्यांना मदत होते. त्यामुळे हे फार मजा येते फ्रेंडशिप कपमध्ये खेळताना. आम्ही बघतोय की पथकामध्ये ढोल वाजवायचा म्हटल्यानंतर भरपूर एनर्जी लागते. तिथे युवा खेळाडूंची गरज आहे. मग तिथे ज्येष्ठांचं काय योगदान असतं पथकामध्ये ज्यावेळेस आपण मिरवणुकीमध्ये वाजवत असतो? काय आहे, ज्येष्ठ हे त्याच वयोगटातनं पुढे आलेले असतात. त्याच्यामुळे आता मला सुद्धा 35 वर्ष झाली मी वाजवतोय. पण पुढची फळी आल्यानंतर ती फळी तयार करण्याचं काम सुद्धा त्या ज्येष्ठांकडे असतं. त्यामुळे नवीन जे वादक येतात त्यांना शिकवणं म्हणा किंवा पथक म्हणजे काय, त्याचं डिसिप्लिन काय,
हे डिसिप्लिन शिकवण्यासाठी वाद्य काय आहे, वाद्याची किंमत काय आहे किंवा ताल काय आहे हे समजून सांगण्यासाठी ज्येष्ठांची फार मदत होते. वा वा, रमण बाग इथे आपलं वादन अप्रतिमरित्या करतायत. 4 षटकामध्ये त्यांनी 65 धावा ठोकल्यात आणि अजून 4 षटके शिल्लक आहे. मला वाटते अजून आता मिरवणुकीला आत्ताशी रंग आलेला आहे, त्यामुळे पुढच्या 4 षटकामध्ये मजा येणार आहे. धन्यवाद. आणि पुढच्याच बॉलवर आता विकेट आली. 4 षटकांचा केस संपला. 5व्या षटकाला सुरुवात झाली, तिथून आता विकेट मिळाली म्हणजे कमबॅक होईल हे चित्र पाहायला मिळतंय. 103 बनवायचे सामना सहजासहजी इथे दोन्ही संघ सोडणार नाहीयेत. ऍक्शन रिप्ले पहा. पॉइंट मध्ये स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अप्रतिम. झेल टिपलाय फलंदाज बाद. नरेश जी प्लीज कम. आओ भाई. होळक्याम्बो खुश व्हा. होळक्याम्बो माझ्या पाळण्यातलं ना. पाळणं किती मोठातील नाही. नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिल्या बॉलवर विकेट. पुन्हा स्क्वेअर कट. गॅप मध्ये कोणी हलणार नाहीये. बॉल हलेल. स्क्वेअर कटचा नजराणा पेश केलाय. दमदार चौकार. 4 धावा. आमचे मंडळ भारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच Thank you, DJ. मागच्या बॉलवर विकेट. त्याची कसरी ती भरून काढली. चौकार. नितीन पंडित पुन्हा तयार होती. विकेट आउटसाइड ऑफ स्टंप. बॉल बाहेर ठेवलाय. स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल. एक एक्स्ट्रा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. 103 धावांचं लक्ष्य सेट केलेलं आहे. रमण बाग टीमच्या समोर. समीर खेळतोय 4 वर. पहिल्याच बॉलवर त्याने चौकार खेळा. फुलेलींचा बॉल ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेट. जमिनीला घरंगळत बॉल चाललाय लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळते. 1 स्ट्राईक इथे रोटेट होईल. विराज आणि समीर 5 बॉलमध्ये 13 बॉल खेळतोय विराज. सत्यजित बाद झाला. विराजला जबाबदारी आता घ्यायची या सामन्याची आणि 103 धावांचा डोंगर पूर्ण करायचं म्हटल्यानंतर इथे चांगलेच खेळावं लागेल. हे डगआउट मधलं दृश्य. रमण बाग फाईटच. आज चांगली फाईट द्यायची आहे. टाळ्या वाजतायत. शिट्ट्या देखील वाजतील. गोलंदाज नितीन तयार. आउटसाइड ऑफ स्टंप. इनसाइड आउट. टायगर अभी जिंदा है. चांगला फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार. आमचे मंडळ भारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. येस थँक्यू. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. या बॉलचा थोडासा मागे गेला. जागा बनवली. बदल आली. त्या फुटवर्क अतिशय चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं. खोलवर टप्प्याचा बॉल. वाईड यॉर्कर. ड्राईव्ह केलाय. ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. सिंगल मिळेल. महेंद्र आहेत लॉंग ऑफला. बरोबरच एकेरी धावेने धावफलक पुढे चाललाय. कमेंट्री बॉक्स मध्ये आवाजांची जादूगर पुन्हा एकदा जोडली जात आहेत. वेलकम योगेश जी सुपेकर. आपलं स्वागत आहे. यकीन नहीं हो रहा है. मतलब इतनी जल्दी स्कोर बना लिया है. क्या बात है. आसमंतामध्ये फिरवली केलेला चेंडू थेट सीमारेषे पार आणि क्या बात है. सिक्सर. रमणबागच्या डगआउट मध्ये जल्लोषाचं वातावरण. केम हॉस्पिटल पासून कसब्यापर्यंत फटाक्यांची आतिषबाजी. बरोबरच 5 षटकांचा गेम संपेल. शेवटच्या बॉलवर षटकार आलाय. डगआउट मधलं दृश्य पुन्हा पाहायला मिळतंय. हे प्रफुल्लित आनंदी चेहरे भरपूर काही सांगून जात आहेत. 85 ला 5 आहेत. 18 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. 103 बनवायचेत. आयुष्यात शर्यत लावायची असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकला तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हरला तर अहंकार हरेल. आज इथे स्वतःसोबत शर्यत लावली विराजने, कारण आपल्या टीमला जिंकून द्यायचंय. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मात्र येणारे चेंडू भरपूर महत्वाचे असतील. योगेशजी अगदी बरोबर आहे. अटीतटीचा सामना आता सुरुवात झालाय. दोन्ही संघांच्या हातात आता मॅच आहे. परंतु धावसंख्येचा रेट वाढत राहिला, रन रेट वाढत राहिला तर मग थोडंसं अवघड जाणार आहे. तुळशीबाग टस्कर्स करता नितीन पंडितांच्या चेंडूवरती पुन्हा एकदा भिरकवलेला हा चेंडू आसमंतामध्ये थेट सिक्सा.
ही मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी कधी आपण भेटू कधी न भेटू, परंतु ही मैत्री गणेशोत्सव मंडळ, वाद्यवृंद पथक, नवरात्र उत्सव मंडळात मैत्रीचे धागे अत्यंत महत्वाचे आहे. म्हणून तर म्हणतात दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक मित्र तू कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. मित्र त्रासलो वनव्या जिंदगी चालताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. दोस्ती एक अफसाना है, भूल गया तो सपना है और याद किया तो अपना है. पाच नंतर 85 आहेत. नवीन गोलंदाज तयार. महेंद्र पहिला बॉल पूल केलाय, डीप मिड विकेट, नाही थांबणार बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे उडी उडी केलाय, चौकार आलाय, 4 धावा. आमचे मंडळ भारी. गोपीजी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहत आहोत. तिन्हीचा गोलंदाज जबरदस्त भिरकवला, टप्पा घेतला, अंदाज घेतला आणि थेट शॉट सीमारेषेपार हा चेंडू. आणि ही जी इलेक्ट्रॉनिक बाईक आपण या ठिकाणी पाहत आहोत, मॅन ऑफ द सिरीज ऑल ओव्हर संपूर्ण फ्रेंडशिप कपच्या सिरीज मध्ये कोण घेऊन जाणार ती इलेक्ट्रिक बॅग, आपल्याला त्या बाईकची उत्सुकता आहे. आणि ती कोण घेऊन जाणार याची सुद्धा. 17 चेंडू मध्ये 14 रनाची आवश्यकता. अजून एक वेळेला इन फ्रंट ऑफ स्क्वेअर पूल केलाय, नटराज मुद्रामध्ये एक टप्पा घेत असताना बॉल पोहोचलाय, बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. मागच्या बॉलवर देखील हेच केलं होतं. अजून एक चौकार, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, मारेन तर चौकार आणि षटकार. आखूड टप्प्याचा बॉल थोडासा मागे गेला, स्क्वेअर लेगला टार्गेट केलं आणि हा चौकार वसूल केलाय. 10 धावांची आता गरज असेल, सामन्यामध्ये पूर्णपणे कमबॅक केलं योगेशजी. अगदी बरोबर आहे. जोरदार विराज कोहली अशी फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. घामाघूम झालेले गोलंदाज, कष्टाचं चीज, क्षेत्ररक्षण सुंदर, मुंगीलाही जायला जागा नाही, चेंडू सहज निघून जातो आणि तो अडवला सुद्धा जातो. हे विशेष क्षेत्ररक्षणाचं या बात आहे. बाभाऊ नुसता चौकार षटकार चालू आहे, हे बघा. अरा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  खतरनाक. अभि दादाच्या हातात चेंडू होता राव, चेंडू घाबरला ना शेठ. हे बघा. साईनाथ दादांची जबरदस्त धावपळ, विनाकारण गेलेला चौकार. रमणबागच्या डगआउट मध्ये दिवाळीचं वातावरण. ऍक्शन रिप्ले. या बॉलचा बॅटची कड घेतली, फ्लाय स्लिप मध्ये बॉल फ्लाय झाला आणि साईनाथ यांनी प्रयत्न केला, मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल पोहोचला. अजून एक चौकार ऍड होईल, बरोबरच धावसंख्या 99 वर पोहोचली. आता जिंकण्यासाठी 4 धावांची गरज आहे. रमणबाग फायटर्स आज चांगली फाईट दिली. 6व्या षटकामध्ये सामना फिनिश होईल का? शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आणि शेवटच्या बॉलवर ऑन साईडला बॉलला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकेरीदा मेल, बरोबर 100 धावा. इथे 6 षटकांच्या समाप्तीनंतर चेंडू शिल्लक असतील 12. जिंकण्यासाठी रन पाहिजेत आता 3. महालक्ष्मी मॅव्हिक्स, मंडई मास्टर्स कृपया नाणेफेक करण्याकरता सज्ज व्हा. महालक्ष्मी मॅव्हिक्स प्लीज सज्ज व्हा. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता. 13 मध्ये ना, 12 चेंडू मध्ये 3च आवश्यकता आहे. याला काय अर्थ आहे? नाही तर काय, काही होऊ शकतं. हाताचे पंख आसमंतामध्ये पसरून पंचांचा वाईट बॉलचा इशारा. इशारा इशारा पंच इशारा, वाईट बॉल गेला है देखो एक सारा.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दीपू और मुन्नी का है बरखुरदार. एक आवश्यकता आहे. गोलंदाज अजिबात कष्ट देत नाही. धावसंख्या आपोआप वाढत चाललेली आहे. चुकून पायाला लागलेला आहे, हरकत नाही. आहा हे क्या बात है. आणि सामना दणदणीत विजय रमणबाग फायटर्सने 5 गडी बाद करून सामना जिंकलेला आहे. तुळशीबाग टस्कर्स पराभव. आणि आता आपण मॅन ऑफ द मॅच करण्याकरता मॅन ऑफ द मॅच साठी वळणार आहोत. क्या बात है, क्या बात है. शेवटचा विजयी षटकार विराजच्या बॅटमधून आला स्क्वेअर लीग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि त्यानंतर 5 विकेटने हा सामना जिंकलाय. सामन्याचा सामनावीर आपल्या समोर आता लगेचच येईल. 103 धावांचं लक्ष होतं या सामन्याला जिंकण्यासाठी आणि 7व्या षटकामध्ये हा सामना इथे संपवलाय. चांगली खेळी साकारली. सत्यजित आऊट झाल्यानंतर विराजने ती जबाबदारी घेतली. आपल्या खांद्यावर संघाची जबाबदारी घेत असताना कुठेही बॅकफुटवर जाणार नाही याची काळजी घेतली आणि हा सामना 6.1 षटकामध्ये संपुष्टात आणला. शेवटचा विजयी षटकार आपण पाहिला. आता या मॅचचा लेखाजोखा दुसऱ्या डावाची मॅच समरी देखील आपल्या समोर असेल. पण तो आता जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी येथे या सामन्याचा सामनावीर चाळीस बॉलची खेळी साकारणारा एक चांगली इनिंग इथे पेश केली तो ठरलाय विराज सामनावीर या मॅचचा. महालक्ष्मी मॅव्हिक्स नाणेफेक करण्याकरता यायचंय. क्या बात आहे. जबरदस्त सामना दिलेला आहे. तुळशीची लढत तुळशीबाग टस्कर्स आणि रमणबाग फायटर्स. मी दोन्ही संघांना विनंती करतो कृपया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण या ठिकाणी यायचं आहे मॅन ऑफ द मॅच करता. महालक्ष्मी मॅव्हिक्स कप्तान आणि मंडई मास्टर्स कप्तान मिस्टर सूरज थोरात. प्लीज डू कम फॉर द टॉस. माननीय पंच, सार्वजनिक गणपती मंडळ ढोलताशा पथकांची भारतातील पहिली क्रिकेट लीग फ्रेंडशिप कप 2025 सकाळपासून मैदान गाजत आहे, वाजत आहे. दणदणीत मैत्रीपूर्ण लढत प्रत्येक संघामध्ये झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि आता यानंतरचा होणारा सामना दोन दिग्गज संघ आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. महालक्ष्मी मॅव्हिक्स आणि मंडई मास्टर्स. आपण नाणेफेक करण्याकरता या ठिकाणी वळत आहोत. आदरणीय पंच या ठिकाणी नाणेफेक करतील. नाणेफेक ची माहिती आपल्याला देत आहोत. एका बाजूला पुनीत बालन ग्रुप, दुसऱ्या बाजूला माणिकचंद ऑक्सिरीज. कोण कॉल घेत आहे? मंडई मास्टर्स कप्तान सूरजजी